श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सचैल स्नानविधी. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील प्रत्येक सेवेकऱ्यांनी एकदा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पुढील प्रमाणे विधी करावा. वस्त्रासकट डोक्यावरून पायापर्यंत कुशावर्तातील पाणी ओतून घ्यावे आणि यालाच सचैल स्नान म्हणतात. स्नानानंतर वस्त्रे तेथेच टाकून द्यावीत. जमल्यास मृत्तिका, भस्म, गोमूत्र, पंचामृत आणि शुद्धोदक अशी 5 स्नाने करावीत. पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्नानानंतर गंगा पूजन करावे. त्यासाठी कुशावर्ती गोदावरी मातेच्या मंदिरात जाऊन साडी चोळी सुवासिनीमार्फत अर्पण करून तिचा सन्मान करावा. सदर मूर्तीसाठी पांढरी साडी, वेणी, हार, ओटीचे सामान अर्पण करावे. जवळच त्रिसंदेश्वर महाराजांना अभिषेक करावा व दहीभाताने लेपन करून पूजा व आरती करावी. 9 किलो तांदळाचा शिजलेला भात व 5 किलो चक्का घ्यावा व त्याने लेपन करावे. नंतर श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिरात जाऊन शंभू महादेवाला एक रुद्राभिषेक व पार्वती मातेला एक साडी चोळी अर्पण करून सेवेकऱ्यांनी देवापुढे एक नारळ व हार ठेवून नैवेद्य आरती करावी. हिरवी साडी, वेणी, हार, ओटीचे सामान पार्वती मातेला अर्पण करून 9 नैवेद्य करावेत. हे 9 नैवेद्य पुढील प्रमाणे अर्पण करावेत. पहिला नैवेद्य हा कुलदेवता, दुसरा नैवेद्य नारायण श्री, तिसरा नैवेद्य श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज, चौथा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराज, तसेच 5वा नैवेद्य गायत्री मातोश्री, 6वा नैवेद्य श्री त्र्यंबकेश्वर महाराज, गोदावरी मातोश्री, श्री त्रिसंदेश्वर महाराज आणि 9वा नैवेद्य हा गोदावरी मातेच्या पत्रात सोडावा. अशा प्रकारे सेवेकऱ्यांची संख्या जास्त असल्यास सर्व नैवेद्य एकत्र करून जेवणात प्रसाद म्हणून करावा. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.